गाईज आम्ही निघालोय आता. अजून आमचे अर्धवट काम आहेत ती करायला निघालोय आता. डीमार्टमध्ये जायचं, एक पडदा आम्हाला कमी पडला सो ते पडदा आणायचा आणि एक आम्ही सेकंड हँडमध्ये कपाट बघतो ॲक्च्युली. सो ते कपाट पण बघायचं जायचं एक. आणि अजून काय रे, अजून घरातली खूप काम आहे. हां, एक मांडणी घ्यायची आहे ती बघायला जायचं अजून. अजून काय, अजून घरात फिल्टर लावायचे त्याची कामं आहेत सगळी, गिझर वगैरे. आज 4 वाजता वापस ते इलेक्ट्रिक कामं करायला जायचं आहे. सो बघा आजचं पण आमचा प्रवास, आजचं पण आमचं रुटीन काय काय आम्ही करतोय. आज आमच्यासोबत रेंज पण आहे. रेंज पाठी लागून रडून आलाय आमच्या पाठी. आम्ही त्याला सांगतो किती ऊन आहे बाहेर, एवढ्या उन्हात काय आहे. हां, त्याच्यासाठी आम्हाला ते गाडी काढावी लागली. आम्ही स्कूटीवरनं जाऊन पटापट आमची कामं करून येणार होतो, बट ह्याच्यामुळे आम्हाला तर गाडी काढून निघायला लागलं. मम्मी बोलली ऊन आहे. हा, मग ऊन तर आहेच ना, किती ऊन आहे बाहेर, एकदम प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे. पुढे गाडी एका साईडला लावू आणि तिथे जुने फर्निचरची दुकान आहे, तिथे जाऊन बघूया आपण. ॲक्च्युली स्वप्नीलचे कपडे ठेवायला कपाट कमी पडत आहे. सगळं कपाट ट्रेडोरचं आहे माझं कपाट, बट ते माझ्याच कपड्यांनी भरून जाते पूर्ण. सो तात्पुरतं साधंच आम्ही कपाट बघतो. इथे आहेत कपाट. ते आलो आम्ही कपाट बघायला. लेट्स सी आता इथे भेटतंय का जसं आम्हाला पाहिजे तसं. आलो आम्ही इथे या जुन्या फर्निचरच्या शॉपमध्ये. गाईज आम्हाला जसं कपाट पाहिजे तसं भेटलेलं नाही आहे. सो मग आता ठरवलं नको घ्यायला कपाट. महाग तर आहेत पण महागाच्या मनाने ते कपाट पण नाही आहे तसं. हां, त्याच्यामुळे आम्ही रिजेक्ट केलं आणि मग विचार केला माझ्या आईच्या घरी एक लाकडाचं कपाट आहे, तेच आणू सध्या वापरायला असा विचार करतोय. लेट्स सी नाव. आम्ही आलेलो डीमार्टमध्ये. डीमार्टमधून स्वप्नीलने घेतलं. रॅन साईडवर काय काय घेतलं बघू. पडदा, टेबल असं घेतलंय. 2 ज्यूस घेतले आणि 2 ज्यूस, दूध आणि रॅनसाठी बोबा ज्यूस काहीतरी घेतलाय. अच्छा, हे वाला माझं आहे पर्पल. नाही, हे मँगो वाला माझं फेवरेट आता आहे. जाऊ आणि मांडणी घ्यायला. दोन्ही ठीक आहे. दोन्ही पिये. गाईज आम्ही आलो आता इथे महाराष्ट्र दुकानामध्ये मांडणी बघायला. ही जास्त छोटी झाली, ताटं, डिश, वाट्या असं ठेवायला. ही जास्त मोठी आहे ना सोफा. आहे ना 3 फूट झाले ना लावून दे. मला कोणतरी पाहिजे. हे होईल मला वाटतं. खूप बाय तिथे दाखव जरा. आणि दोघांनी घेतलं ते बसून. खूपच टाकतो. आणि ही एक मांडणी बघितली आणि अजून एक मांडणी बघू. आणि बघते ते कोण असतो ना बाथरूममध्ये लावण्यासाठी साबण वगैरे ठेवायला ते कितीला आहे? अच्छा, यायचंय. गाईच आम्ही आता बसलो थोडे इथे. ते थोडी छोटी साईजची मांडणी बघायला गेले आहे का ते, कारण आम्हाला जिथे फिक्स करायची मांडणी तिथे थोडी छोटी पाहिजे त्या साईजपेक्षा, म्हणून ते बघायला गेले. दोन मांडण्या बघितल्या, दोघांपैकी आता एक सिलेक्ट करू. आम्ही आता या 2 मांडण्या भेटल्या, दोघांपैकी एक सिलेक्ट करू. ही छोटीवाली मांडणी सिलेक्ट केली. मग घेतली मांडणी आणि 1-2 वस्तू अजून घेतल्या. आता नाही तू पुढे ते घेतलं आता. गाडीची हालत बघा, गाडीची हालत दाखव. गाडीचं आम्ही केलंय गोडा आहोत सध्या आणि निघालो. झालं ना? हा
ताक प्यायचं आहे का तुझं फेवरेट वाला? कुठे आहे ते? सरळ आहे का पाठी आहे? सारखं झालं. पुढे आहे का पाठी आहे? कैरी खेळायला जाऊया कैरी नको सोडू आता. अरे खोकला होईल. आपण न्यू घरी गेलो की कैरी खाऊया. आंबा खा. आंबा आहे ना घरी? आंबा मला नाही आवडत. हा खोट्या खातोस 2-2. आम्ही आलो आता सरबत प्यायला. सरबत स्वप्नीला प्यायचं आणि मला प्यायची छास. तर मला छास घ्यायला गेला आणि स्वप्नील सरबत पिणार. मला तर काहीच नाही घेतलं. आणि रॅन्शला काहीच नको आहे. उगून बसलाय तर त्याला गोळा खायचा आहे म्हणजे रे या 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 रे या. रॅन्शने पण घेतलं ताक पियाला. त्याला माझं आवडलं ॲक्च्युली. त्याला कैरी खायची होती. मग म्हटलं हे पण कैरीसारखंच आंबट आहे. तर त्याने लगेच सांगितलं मला पण पाहिजे. पडेल बघ अंगावर. कसं आहे? मम्मी बॉटल. हा राहू दे बॉटल. गाईस आणि ही आहे माझी शाळा. लहानपणीची. लय भारी दिवस आठवत होता शाळेच्या इथं आल्यावर. मी या शाळेत होती नूतन विद्यालय. हाय गाईस, ही आहे माझी स्कूल. ही इंग्लिश शाळा आहे. इंग्लिश स्ट्रिक आहे आणि चांगली पण आहे. का की तिथं खेळवतात आम्हाला. खाली मोठा स्पेस आहे, तिथं आम्हाला खेळवतात. अच्छा. मग आलो आम्ही गोळे घ्यायला. पार्सल गोळा. रॅन्शला खायचा होता गोळा. मला गोळा खायलाय काकाकडे. बिर्ला कॉलेज. काकाने केले गोळा बनवायला सुरुवात. 4 गोळे. किती स्पीड आहे पण. हे लय फेमस गोळा आहे. मी घेतलंय काला खट्टा आणि ऑरेंज मिक्स. आम्ही ते बाबांच्या इथे गेलेलो गोळा घ्यायला पण तिथे खूप गर्दी होती का म्हणून की ते यांच्यापेक्षा लय फेमस आहे. त्यांचं तर चांगलंच आहे. म्हणून आम्ही हा इकडे पण आलो. छान दिसतो. तसंच हा, बनवलं त्यांनी तसंच आहे. सेम. अरे हे खूप जुने काका आहेत. त्यांच्यापेक्षा. सो मग आम्ही इकडे आलो गोळा खायला. म्हणून या लोकांना आज गोळा खायला भेटतोय माझ्यामुळे. थँक्स बोला दोघं पण. तुझ्यामुळे कुठे? मग मी आणलं ना तुम्हाला इकडे. मी आणलंय. मला कोणी माहिती. आणलंय स्वप्नील? तू पण थँक्स मी बोल. बोललो. मी बोललो. रॅन्शला गोळा खायचा होता म्हणून आम्ही आलो. आपण आणलं मी ना. किती झाले काका? किती? स्वस्त आहे आणि 5 रुपयाची गोळा. 25 रुपयाचा एक 20 रुपये. घेतला. गोळा घेतला आणि निघालो आम्ही काकांकडनं. थँक्यू काका. गाईज आता आम्ही सगळे खातो गोळा. या गोळा खायला. रॅन्स गोळा खाऊन बघ कसा आहे. कसं आहे स्वप्नील? छान आहे ना. हाय गाईज आता आमचं पडदे लावायचं काम चालू आहे. मेजरमेंट आणि मला लवकर निघायचं. हे बघा असं मेजरमेंट घेत आहेत स्वप्नील आणि ते काका. आणि हे लोक रूम साफ करून गेलेत आज. पण तरी आम्हाला अजून थोडा करावंच लागेल. पडिंग आणि रॅन्श खेळतो बॉल. मस्त काय तर कचरा सगळा टाकला पाहिजे. पडदे लावायचं काम. मी पण आले आता इथे ह्या रूम मध्ये काम करायला. काय बोलतो स्वप्नील? शिडे घेऊन ये मावशी बरोबर. ते पाईप घेऊन येतो. काय ह्याच्याबद्दल टी-शर्ट कोणाचं घातलं? माझं ठीक आहे. बाहेर टी-शर्ट कोणाचं? तुझं. कुणाचं? स्वप्नीलचं टी शर्ट घालता आलेलं आहे. मी आली मावशीकडे सीडी घ्यायला. रेयांश आणि मी. गाई स्वप्नीलच्या पायाला लागलं. स्वप्नील दाखव कुठे लागलं. काय स्वप्नीलच्या पायाला पडद्याचं लागलं. बघू हात दाखव. पडद्याचा हे लागला पाईप. मला बघा. जास्त घाईघाईत आला ना म्हणून लागलं. त्याला हळद लावायची करे. थांब थांब आई
हे जास्त झाले. सारखं वाटतं म्हणजे काही आता ही मांडणी लावून बघतो काहीच आता ही मांडणी लावून बघतो आम्ही मेजरमेंट मध्ये घेतलेली ती. का तिथे उघडल्यावर एक नडणार नाही फ्रीजला. तरी काहीच आज कालपेक्षा बऱ्यापैकी रूम साफ करून दिलेला आहे त्याने. आता उद्या आम्ही कामवाली बोलवले तिच्याकडून सगळं बाकीचं करून घेऊ. गाईड मी बसून घेतलं इथे. वैताग आलाय खूप, सो बसून घेतलं. गाईज हा घेतला आता गिझर लावायला. हा झाला आता गिझर लावून. आता ते कॉर्नर लावायचं ना. तर कॉर्नर आणला रे बाहेर. आता हे लावायचं आम्ही आज घेतलंय ते विकत. ते आता तिथे लावून कोपऱ्यात. आता गिझरचं फिटिंग उद्या प्लंबर करणार. सगळं करतो हे काम कॉर्नर लावायला. हे लावून घेतलं. गाईज आमचं आजचं इथलं ऑलमोस्ट काम झालेलं आहे सगळं. लायटिंगचं आणि फिटिंगचं वगैरे मांडणी वगैरे पण लावून घेतले. आता उद्या तो हे येईल ना कोणतं पाणीवाला काय ते उद्या ॲक्वागार्डवाला. हा ॲक्वागार्ड लावायचं बाकी आहे. ते मंगळवारी तो येईल ॲक्वागार्डवाला. सो परवा ॲक्वागार्ड होईल आणि उद्या सकाळी आम्ही येऊ. या घराची पूर्ण साफसफाई करू आणि मग मंगळवारी आम्ही शिफ्टिंग करू. उद्याच केली असती पण स्वप्नीलला अर्जंट काम असं जायला लागतं जरा चारकोकला. नाही तर उद्याच केली असती. सो मग परवा शिफ्टिंग करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आमची शिफ्टिंगचा ब्लॉग बघायला भेटेल. प्लस आम्ही कसं कसं सामानांची अरेंजमेंट करतो ते सगळं बघायला भेटेल. सो आमच्या चॅनलला हा पंखा एक आणलेला माझ्या स्टुडिओत होता ॲक्च्युली. माझा स्टुडिओत होता ॲक्च्युली हा. पण तो 1-1.5 वर्ष झाला बंदच आहे ना. सो त्याची मोटर जाम झालं. सो आता तो रिपेअरिंगला देऊ. मग आम्ही आमच्या गॅलरीमध्ये तो लावू. थांब ना एवढी काय घ्यायला लागले मी बोलते आहे ना. सो तो आम्ही आमच्या गॅलरीमध्ये लावू आणि असेच आमचे ब्लॉग वेगवेगळे बघायला भेटतील. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय. आता आम्ही चाललो आहे आणि स्वप्नीलच्या मावशीकडे. ह्याच बिल्डिंगमध्ये स्वप्नीलची मावशी पण राहते. सो आता मावशीकडे जरा चहा पाणी करतो आणि मग पुढच्या कामाला जातो. गाईज चालू आहे गाडीमध्ये पेट्रोल टाकायला. पेट्रोल पूर्ण संपत आलं आहे. सो पेट्रोल टाकायला मग आलो आम्ही इथे पंखा रिपेअरिंग टाकायला. आमचा फॅन बंद झालेला वॉल फॅन. सो तो रिपेअरिंग करायला आलेलो. स्वप्नीलला घेऊन डॉक्टरकडे त्याच्या पायाला लागलेलं. सो म्हणून डॉक्टरकडे घेऊन आली. सिंग डॉक्टरकडे स्वप्नीलला घेऊन आलेली त्याच्या पायाला लागल्यामुळे. गाईज डॉक्टरकडे निघालो आता. स्वप्नीलला टीटीचं इंजेक्शन इंजेक्शन द्यायला लावलं मी डॉक्टरला. उगाचच रिस्क नको म्हणून. थोडंसं लागलेलं खरचटलेलं. सो म्हणून टीटीचं इंजेक्शन निघालो. हां सुजलंय थोडंसं बोट म्हणून गोळ्या दिल्या डॉक्टरनी. होईल बरं. आणि आता शिफ्टिंग पण आहे ना. सो म्हणून टीटीचं इंजेक्शन घेतलं आणि आता शिफ्टिंग पण करायचं ना. सो म्हणून टीटीचं इंजेक्शन घेतलेलं बेटर राहील. सो म्हणून घेतलं. आता रेयांश गेला श्रुती कॉम्प्लेक्समध्ये खेळायला. सो आता त्याला जातो खेळायला त्याला आणि आईला. आता उद्या पण सकाळी उठून खूप लवकर उठून यायचं आहे. पाणी पण भरायचं इथे न्यू फ्लाईटमध्ये. आणि बाई केले मी एक की उद्या धुवायला येणार आहे सगळं घर. सो म्हणून लवकर उठून यायचं आहे. मग आलो आम्ही इथे गाद्या बनवायला. आम्हाला ॲक्च्युली आमच्या सोफ्याच्या गाद्या बनवायच्या आहेत. सो त्याच्यासाठी त्याला भेटायला आलो गादी बनवायला. आम्ही आता सगळे चाललो आहे पाणीपुरी खायला.
गाईज डन फॉर द डे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या व्हिडिओला असंच प्रेम देत राहा. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय.